This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील काही निवडक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. उभ्या मक्याच्या पिकाला लागली आग. जटवाडा रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्यांची दमछाक. उद्या ते 48 जागा जिंकून येतील असं म्हणतील, त्यावर विश्वास ठेवणार का? मंत्री छगन भुजबळ यांचा पत्रपरिषदेत महाविकास आघाडीवर टीका. आणि मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाला संजय राऊत यांचाच विरोध होता. उमेश पाटील यांचा खळबळजनक आरोप. आणि आता बातम्या सविस्तर. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील जटवादा रोड ओहर गावाशेजारी असलेल्या उभ्या मक्याच्या पिकाला आग लागली. आगीचे लोट इतके मोठे होते की रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अक्षरशः थांबावे लागले. त्या धुरामधून काही वाहने ये जा करीत असताना लाईट लावून येत होती. क्षणार्धात वाळलेले मक्का असल्यामुळे पेट घेतला आणि 5 मिनिटाच्या अंतरात एकरभर मका जळून खाक झाला. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर. उद्या ते 48 जागा जिंकू असं म्हणतील, त्यावर विश्वास ठेवणार का? लोकांना ओढण्यासाठी या गोष्टी बोलायच्या असतात, ग्राउंड रियालिटी तशी नाही असं म्हणत महाविकास आघाडीवर निशाणा साधत महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणात निवडून येणार. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असा विश्वास अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. म्हणेल की आम्ही 48 जागा जिंकणार आहोत, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार का? प्रत्येक पक्ष जे आहे तो आपल्या कार्यकर्त्यांचं जे आहे नीतिधैर्य वाढवण्यासाठी हे बोलतच असतो. आमचे एवढे येणार, देशामध्ये आमचे एवढे खासदार येणार, आमचं सरकार येणार, अमुक. लोकांना जे आहे थोडंसं ओढण्यासाठी या सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात, परंतु ग्राउंड रियालिटी जी आहे ती तशी नाही. आणि तुम्हाला कळून येईल की महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणावर निवडून येणार आणि मोदी साहेबांचं सुद्धा सरकार दिल्लीमध्ये होणार. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, नाशिक. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाला संजय राऊत यांचाच विरोध होता असं म्हणत संजय राऊतांनी काय तो खुलासा करावा असं वक्तव्य उमेश पाटील यांनी केलंय. महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेच्या वेळेला उद्धव ठाकरे साहेबांचं मुख्यमंत्री पदाच्या करताचं नाव तिन्ही पक्षाच्या बैठकीमध्ये पवार साहेबांनी हात वर करून त्या ठिकाणी जाहीर केलं. त्यावेळेला असं सांगितलं पवार साहेबांच्या वतीनं की उद्धव ठाकरेंचा स्वतः मुख्यमंत्री पदाला विरोध होता किंवा स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घ्यायला विरोध होता. आता संजय राऊत असं सांगतायत की एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाच्या करता सुनीलजी तटकरे साहेब, दिलीपराव वळसे पाटील साहेब, अजितदादा यांचा विरोध होता म्हणून एका अर्थानं नाईलाजानं उद्धव साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं. हे धादांत खोटी माहिती देत आहेत. वास्तविक त्यावेळेची माहिती आणि त्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही सगळेजण त्यावेळेला साक्षीदार आहोत. सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये जाहीर केलेल्या जात नसतात, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः संजय राऊत यांचाच विरोध होता आणि संजय राऊत आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या करता सुरुवातीच्या 2.5 वर्षासाठी उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि 2.5 वर्षानंतर एक वेगळं नाव मुख्यमंत्री पदाच्या करता ह्या दोघांमध्येच ठरलेलं होतं आणि ते नाव पक्षातल्या अजितदादा असतील, वळसे पाटील असतील, प्रफुल्लभाई असतील किंवा कुठल्याही वरिष्ठ नेत्याला तटकरे साहेबांना सुद्धा त्याच्याबद्दल माहिती दिली नव्हती. ही बाब गोपनीय ठेवली होती. 2.5 वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री, परंतु अजित पवारांच्या व्यतिरिक्त जे कोणी आमच्या वरिष्ठांच्या डोक्यात ज्यांचं नाव होतं ते फक्त संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे आणि आमचे वरिष्ठ नेते यांच्यामध्येच ठरलेलं होतं. याच्या बाबतीमध्ये संजय राऊतांना सर्व काही माहिती आहे. हवं तर पुन्हा एकदा त्यांनी याचा खुलासा करावा. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, मुंबई. 4 दिवसापूर्वी महानगरपालिकेनं शहरात अवैधरित्या गर्भपात करणारे सेंटरचा खुलासा केला. त्याचे धागेदोरे सिल्लोडपर्यंत जाऊन पोहोचले असून सिल्लोडमध्ये डॉक्टर रोशन ठाकरे आणि डॉक्टर किरण ठाकरे हे डॉक्टर दाम्पत्य प्रसूतीची परवानगी नसतानाही अवैध गर्भपात करत असताना आढळून आले. त्यांच्यावर कारवाई केली असून या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना ताब्यात घेण्यात आलंय.
अशी माहिती पुंडलिक नगर पोलिसांनी दिली. गेल्या 3 दिवसापासून या रॅकेटचा पाठपुरावा करण्यात पोलिसांना यश आलंय. एक मोठं रॅकेट पोलिसांच्या हाती लागलंय. मोकळ्या जागेवर अर्भकाचे तुकडे करून पिशवीत भरून देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. दिनांक 12 मेला आपली जी शहराचे आरोग्य विभाग आहे डॉक्टर मंडलेचान यांच्या नेतृत्वात देवगिरी हाईट्स मल्हार चौक येथे राहणारी सविता थोरात हिच्या घरी डॉक्टर मंडलेचांची टीम छापा मारला. 17 ठिकाणी त्यांना गर्भ लिंग निदान करायचं टॅब, प्रोब आणि जेलचा डबा मिळून आला. तसंच एक तिथं जे गर्भ लिंग निदान करायला एक कपल आलं होतं. त्यातलं धर्मराज नाटकर आणि त्याची बायको हे तिथं आली होती. त्याच्याबरोबर जे त्याला घेऊन आले होते तिथं तो कृष्णा नाटकर हा त्यांना तिथे घेऊन आला होता. मीनवाईल टीमने छापा मारला आणि सगळ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांना घेऊन आले. त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे. मग गुन्ह्याच्या तपासादरम्यान 14 तारखेला आपण सतीश टेहरे हा एजंट रूपी काम करणाऱ्या माणसाला अटक केलेली. मग सतीश टेहरेकडे ज्यावेळी आपण सखोल चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितले बाबा एक अनिता सतीश काळे नावाची महिला आहे. हिने सविता किंवा तिची मुलगी साक्षी यांच्याकडे पहिली गर्भलिंग निदान चाचणी केलेली आणि नंतर तिने मे मध्येच डॉक्टर रोशन ढाकरे याचा सिल्लोडला दवाखाना या ठिकाणी श्री हॉस्पिटल या ठिकाणी गर्भपात केलेला आहे अशी आपल्याला माहिती मिळाली. त्यावरून आपण 2 टीम केल्या प्लस जे आपल्या CHS आहेत त्यांना माहिती कळवली. त्यांची टीम डॉक्टर डोंगळीकर आणि डॉक्टर खंदारे हे यांना सोबत घेतलं. एक टीम आपली सिल्लोडला गेली, दुसरी टीम आपल्या शहरात होती. शहराची टीम होती त्यांनी संदीप काळे ह्या इस्माला ताब्यात घेतलं. प्लस दुसरी टीम आपण माझ्या स्वतःच आम्ही सिल्लोडला गेलो होतो. सिल्लोडला गेलो पहिल्यांदा श्री हॉस्पिटल होतं त्यांनी त्या हॉस्पिटल सगळे बोर्डवर काढले होते. थोडा शोधला. मग त्याच्याकडे चौकशी करताना त्याचे कंपाऊंडर होते गोपाल कळंत्रे यांनी अशी आपल्याला माहिती दिली की एक 15 दिवसापूर्वी इथं अनिता काळे या महिलेचा गर्भपात झालेला आहे, केलेला आहे आणि तिचा गर्भ हा तिथला दुसरा कंपाऊंडर आहे नारायण पंडित याने मोडा इथल्या शिवारात पुरून ठेवलेला आहे. ही माहिती मिळाल्यावरून त्याचवेळी जी आपली शहरात टीम होती त्यांनी संदीप काळेला ताब्यात घेतला. त्याच्याकडे चौकशी केल्यास त्यांनी पण तेच सांगितलं की मी पहिल्यांदा साक्षी थोरात यांच्याकडे मी देवगिरी हाईट्सचा गर्भलिंग केलेलं आहे आणि नंतर आम्ही सिल्लोडला जाऊन गर्भपात केलेला आहे डॉक्टर रोशन ढाकरे यांच्याकडे. माहिती जुळली त्याप्रमाणे आपण गेलो चौकशी केली तर त्यांची पद्धत अशी होती की हा जो गोपाल आणि नारायण आहे हे जे कपल गर्भपात करायला येतील त्या फक्त महिलेला ते बाईकवर घेऊन हॉस्पिटलला यायचे आणि पुरुषाला ते मागच ठेवायचे जेणेकरून त्यांची माहिती कोणाला मिळू नये म्हणून महिलेचा गर्भपात करायचे आणि परत नेऊन सोडायचे अशी त्यांची मोडस ऑपरेंडी होती. त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतलं. त्यात गुन्ह्यात वापरलेल्या 2 बाईक्स आपण ताब्यात घेतलेल्या आहेत. नंतर मग मान्य तहसीलदारांना पत्र दिलं आणि प्लस डॉक्टरची टीम होती डॉक्टर डोंगलीकर आणि डॉक्टर खंदारे यांच्यामध्ये आपण 3 आरोग्यांना घेऊन मोड्याच्या शिवारात गेलो. तिथं रात्री वेळ होती तरी पण आपण ते उकरून बघितलं. ते आरबगाचे ट्रेसेस आपल्याला मिळून आलेले आहेत. ज्या पॅडमध्ये ते आरबग गुंडाळून टाकलं होतं ते पॅड त्याला लागले ट्रेसेस ते पण सगळं आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि आपण त्यांना पण मिळालं. साधारणतः आपल्याला 20 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे. आतापर्यंत एकूण प्रकरणात किती आरोपी अरेस्ट आहेत? आतापर्यंत आपण 11 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. पैकी एक छोटा विसंब आहे 13 वर्षाचा सत्यजित म्हणून आहे तो लहान आहे त्याला काही आपण अटक नाही केली. बाकी आपण 10 आरोपी अटक केले. पहिल्या दिवशीच्या कारवाईत आपण सविता थोरात, साक्षी थोरात, नंतर सदाशिव काकडे, कृष्णा नाटकर आणि धर्मराज नाटकर यांना पहिल्या दिवशी अटक केली. 14 तारखेला आपण सतीश टेहरे याला अटक केली आणि त्याच्यानंतर आपण 16 तारखेला किंवा 17 पहाटे म्हणा डॉक्टर रोशन ढाकरे, अंबाई तालुका सिल्लोड, नंतर गोपाल कळंत्रे, नारायण पंडित आणि संदीप काळे यांना अटक केलेली आहे. सर, बाकी पोलीस ठाणे जे आहेत शहर हद्दीतले त्यासाठी आपला जो काही तपास सुरू आहे का, आपल्याला त्याचा संशय आहे का? त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे. एक याला वाळूज पोलिसांना गुन्हा दाखल आहे त्यांचा तपास सुरू आहे. तसंच बेगमपुरा पोलिसांना 23 मध्ये गुन्हा दाखल आहे. त्यात
त्या गुन्ह्यात ही सविता थोरात परत साक्षी थोरात या आरोपी होत्या. बेगमपूरच्या गुन्ह्यात साक्षी थोरात त्यावेळी अल्पवयीन असल्यामुळे तिला परीक्षा कारणास्तव बेल मिळाला होता. त्याच्यामुळे तिला त्यावेळी ते आपल्याकडे तिला अटक केलेला आहे. सिल्लोडमध्ये ज्या जागेवर आपण छापा टाकला तिथे ते आरोप तुटल्या जात होते किंवा फेकून जात होते, तिथे एकच आरोप काढून आलं की नेहमी असं घटना होत? त्यावेळी रात्र आपल्याला थोडं पावसाचं वातावरण होतं. आपण एकच ते आपण परत शोध घ्यायला जाणार आहोत. अजून काय मिळालं नक्की आपण तपास करू. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर. आणि बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. क्या आप भी पाइल्स से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल्स से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज. बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज. बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा. आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट. पहले आएं और बेहतर इलाज पाएं. हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर. 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं. यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो. डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स. यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंबाझरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में. फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. बघूया पुढील घडामोडी. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर वाशीच्या दिशेला मोठी वाहतूक कोंडी झाली. सानपाडा येथील मोराज सर्कल जवळ पाम बीच मार्गावर डांबरीकरणाचं काम सुरू असल्यानं 2 लेन बंद ठेवण्यात आले असून केवळ एका लेनवरून वाहतूक सुरू असल्यानं ही वाहतूक कोंडी झाली. सुट्टीचा दिवस असल्यानं वाहने कमी असून देखील रस्त्याच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाली. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, ठाणे. कोकणात कडक उन्हाळ्यात कोसळणारा धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. लांजा तालुक्यातील वेरवली बेरडेवाडी येथे लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे. या बेरडेवाडी धरणावर एक धबधबा आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यातही हा धबधबा ओसंडून वाहतोय. वेरवली खुर्द, पडवळवाडी या भागात पाणी टंचाई आहे, त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आलंय. या धरणावरील धबधबा प्रवाहित झाला आहे. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटक मनमुराद आनंद लुटताना दिसून आले. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, रत्नागिरी. गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून 24,71,000 क्विंटल धान्य खरेदी करण्यात आलं होतं, परंतु हे धान्य अद्यापही फेडरेशनच्या खरेदी केंद्रावरच पडून आहे. राईस मिलर यांचा तोडगा शासन दरबारी न निघाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धान गोदामातच पडून असल्यामुळे शासनानं आता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले असून राईस मिलवर कारवाई करण्यास सांगितलंय. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी 32 राईस मिलर यांना नोटीस बजावली आहे. खरीप हंगामामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये 24,71,000 क्विंटल खरेदी करण्यात आलेली होती. मात्र राईस मिलर यांच्या संपामुळे याबाबत भरडाई प्रक्रिया अद्यापर्यंत रखडलेली आहे. याबाबत शासनाचे पत्र प्राप्त झालेले असून माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राईस मिलर यांना नोटीस देण्यात आलेली असून 2 ते 4 दिवसामध्ये करारनामा केलेल्या संस्थांनी मिलरनी या ठिकाणी मिलिंगसाठी बँक गॅरंटी सादर करण्याबाबत त्यांना कळवण्यात आलेलं आहे. तसे न केल्यास संबंधित राईस मिलर्सला काळ्या यादीत टाकून त्यांची दिलेली EMD जप्त करण्याबाबत पत्रात नोटिसीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. एकूण नोंदणीकृत निविदाधारक राईस मिल या 280 होत्या. त्यापैकी 32 राईस मिलर्सनी या कार्यालयाबरोबर करारनामे केलेले होते. त्या 32 राईस मिलर्सला नोटीस देण्यात आलेली आहे. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, गोंदिया.
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील काकोडा येथील शेतकरी राजू कौलकर हे दिनांक 18 मे 2024 शनिवार रोजी वरवड बकाल येथे गुरांच्या बाजारात जात असताना काथरगाव येथील पांडव नदीच्या पुलावरून बैलगाडीसह बैल खाली कोसळला आणि क्षतिग्रस्त झाला। काथरगाव येथे मागील 22 जून 2023 रोजी झालेल्या महापुरामुळे काथरगावच्या पुलावरून लोखंडी कठडे हे अतोनात यांचं नुकसान झालं। त्यामुळे लगेच सार्वजनिक बांधकाम विभागाने ते काढून नेले। त्यानंतर स्थानिक काथरगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सुवर्णा गणेश टापरे यांनी वारंवार बांधकाम विभागाला पत्र व्यवहार करून आणि बांधकाम विभागाच्या वरिष्ठांना वारंवार फोनद्वारे सुद्धा माहिती देऊन त्यांनी पुलावरील लोखंडी कठडे बसवले नाही। त्यामुळे दिनांक 18 मे 2024च्या दुर्दैवी घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली तरी झालेल्या शेतकऱ्याच्या बैलाचं नुकसान भरपाई सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावं अशी मागणी सरपंच सुवर्णा गणेश टापरे आणि समस्त गावकऱ्यांनी केली आहे। नुकसान न मिळाल्यास महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गणेश टापरे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय। वारंवार ग्रामपंचायतने निवेदन देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे जे कठडे महापुरानंतर काढलेले होते ते बसवण्याची विनंती केली आणि निवेदन सुद्धा दिले। त्यांच्या या दुर्लक्षितपणामुळे आज काकोडा येथील शेतकरी राजू कौलकर यांच्या या बैलाचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे। बैल वरवड बकालच्या गुरांच्या बाजारात विकायला नेत असताना काथरगावच्या पुलावरून बैलांचा तोल जाऊन कठडे नसल्यामुळे तोल गेला आणि बैल पुलावरून खाली कोसळला। अत्यंत आता पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे आजची ही घटना घडलेली आहे। मी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करतो की त्यांनी तात्काळ स्वरूपात त्यांना मदत द्यावी, अन्यथा आम्ही त्या शेतकऱ्यासाठी तीव्र आंदोलन करू या माध्यमातून आम्ही इशारा देत आहोत। महान्यूज 7 करिता गजानन सचिन पाटील, बुलढाणा। आणि यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। देश की तमाम खबरों को जानने और देखने के लिए जुड़े रहिए महान्यूज 7 के साथ। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट अकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। बैच स्टार्ट फ्रॉम 10 मई। अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयमंत नगर, नागपुर। Our contact 8830479380 और 9049079674। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर।